Sorry, it's चला तर DJ. आपण 10वी मराठीचा पेपर पाहणार आहोत. तर एकदम सोपा पेपर आलेला होता. मला असं वाटतं की ह्या वर्षीचा पेपर म्हणजे कोरोनाचा काळातला एवढा सोपा पेपर निघाला नव्हता. तर ह्या वर्षी एकदम सोपा पेपर आहे. विद्यार्थ्यांनी जर व्यवस्थित लिहिला असेल तर पैकीच्या पैकी मार्क पडतील. तर पाहूया काय काय बघा. आता हा उतारा दिलेला आहे आपल्याला. हे ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वरांचा उतारा दिलेला आहे. त्याच्यातच आपल्याला याच्यात प्रश्न विचारलेले आहेत. तर गहिरी गुलाबी पानाची रेशमी पताका नाचवत उभे असलेले झाड. मग आपल्याला काही तर उतार्यामध्येच दिलेलं आहे. मग काय चैत्रातील पालव्याचे रूप कुठेही. तर कोणते झाड आहे? तर पिंपळाचे झाड आहे. तर कोणते झाड आहे ते? तर पिंपळाचे झाड. आणि मधुमाशीचे लक्षण सुंदरतेने करणारे संत कोणते आहेत? तर इथं दिलेले आहे आपल्याला. तर संत ज्ञानेश्वर हे आहेत. नंतर या उतारामध्ये आपल्याला कृतीबद्ध एक कृती दिलेली आहे. वसंतांच्या पुष्पमुद्राचे चिन्ह असलेल्या महिना कोणते आहेत? तर वरीच पहिल्या उतारा सुरू होते तिथंच पहिल्या ह्याच्यामध्येच आपल्याला तर 3 दिलेले आहेत. फाल्गुन, चैत्र आणि वैशाख हे 3 वसंत ऋतूचे चिन्ह दिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्र किती सोपा पेपर आहे. आपल्याला पैकीच्या पैकी उत्तरामध्ये मार्क पडू शकतात. तसाच महर्षी धोंडू केशव कर्वे यांच्यावर पण जीवनावर आधारित हा उतारा दिलेला आहे. ह्या उतारावर आपल्याला जटिल कार्य विचारलेलं आहे. तर एका टोकावर स्त्री साक्षर असणे, तर दुसऱ्या टोकावर पुरुषांची तुलना करणे, बरोबर करणे या स्पर्धेत हे अतिटटीचे कार्य आहेत. महर्षी धोंडू केशव कर्वे यांचा जन्म कुठं झाला असं विचारलेला आहे. तर शेरावली हे गाव आहे. तर खेड तालुक्यातील शेरावली हे आहे, जिल्हा रत्नागिरी. तर पाहू शकता आपण. तर वाङ्मय ची जननी, तर वाङ्मयाची जननी हे आपल्याला विचारलेलं आहे. तर मला वाटतं हा पहिल्यांदाच इथं असू शकणार आहे. माता, भारत माता आपण म्हणतो. तर सरस्वतीला जननी असं वाङ्मयाची जननी असे म्हणतो. दुसरीकडे स्त्री निरक्षर असं बोललं जातं. तर सरस्वती हे त्याचं उत्तर लिहिलं तरी बी चालते किंवा भारत माता हे लिहिलं तरी बी चालते. आता विद्यार्थ्यांना स्वमत लिहायचं होतं आणि खाली पर्यंत अपठित उत्तराचे म्हणजे हा अपठित उत्तर आहे त्याच्यावरून आपल्याला या प्रश्नाचे उत्तर चूक किंवा बरोबर त्याला आपल्याला 2 मार्क भेटणार आहेत. तहान लागली की आपण शरबत पितो, तर तहान लागली की आपण शरबत पित नाही मित्रांनो, तर आपण पाणी पितो. तर ते चूक आहे. काही गोष्टी स्वभावानुसार गरजेनुसार केल्या जातात, बरोबर आहे. व्यायामाच्या अभावातून जीवनात दुःख निर्माण होतात, हे पण बरोबर आहे. थकवा आला की आपण काम करत नाही तर आरतो, हे चूक आहे. तर अशा तऱ्हेने इथं पण आपल्याला 2 मार्क पडू शकतात. तर आपण वेळ न घालवता तर आपण भाषा अभ्यासाकडे जाऊ. भाषा अभ्यासामध्ये तुम्ही काय लिहिलात ते चेक करा. तर भाषा अभ्यासामध्ये आपण तर मित्रांनो आई वडील, आता आई वडील आहे. तर आई आणि वडील म्हणजे आणि आलं तर इतरंतर द्वंद्व समास येतो. आणि आपण इतरंतर द्वंद्व समास हा आई वडिलांना येतो. पंचवटी म्हणजे बघा, पंचवटी 5 वटींचे समूह आपण असं बोललं जातो. ज्याला समूहामध्ये व्यक्त केलं जातं त्याला आपण द्विगु समास असं बोललं जातं. महाराष्ट्र, महान असा राष्ट्र, असा आपण जी तुलना करतो कशाशी? कर्मधारय समाशी. म्हणजे बघा तर आपण रक्तचंदन, चंदनासारखे रक्त असे हे शब्द कर्मधारय समासामध्ये येतात. चहा पाणी, चहा किंवा पाणी किंवा आपण वगैरे ह्या गोष्टी घेतो तर ते चहा पाणी म्हणजे वगैरे वगैरे गोष्टी म्हणजे याच्यामध्ये आपण नाश्ता वगैरे ह्या गोष्टी येतात. तर ते समाहार द्वंद्व समासामध्ये येऊ शकते. आता एकदम सोपे शब्दसिद्धी विचारलेले आहे मित्रांनो. अशा तऱ्हेने आपण खूप मार्क घेऊन पास होऊ शकता. तर प्रत्यय घटित शब्द ज्या मूळ शब्दाला प्रत्यय लागला आहे तो प्रत्यय घटित शब्द असतो. गुरु अधिक त्व, गुरुत्व हे प्रत्यय लागलेला आहे. परत नंतर आपण छोटे पण हे शब्द जर केला असतो तर आपल्याला पण भरपूर मार्क पडतात. भरधाव, धाव हा शब्द काय आहे? तर धावा शब्दाला काय लागलेला आहे? अगोदर काय लागलेला आहे? उपसर्ग लागलेला आहे. लाजाळू, लाज हा प्राणी आहे त्याला ळू हा प्रत्यय लागला आहे. त्यामुळे लाजाळू हा प्रत्यय आहे. लाजाळू, तर तुम्ही असं लिहू शकला असता लाजाळू. आणि भर धावा शब्दाला उपसर्ग लावलेला आहे भर. आणि ना उमेद हा शब्दाला ना हा प्रत्यय लागलेला आहे. तर बघा किती अतिशय सोपा प्रश्न आलेले आहेत. आपण जर असं लिहिलं असेल तर आपल्याला 4 मार्क पडतात. तर पुढील वाक्यप्रचाराकडे आपण वळवतो. निष्कंषित होणे म्हणजे हकालपट्टी करणे किंवा बाहेर टाकणे. बघा एका चुकीमुळे अधिकारी पदावरून बाहेर टाकला जातो, त्याला निकंषित केलं जातं. तर मग्ध होणे म्हणजे गुंग होणे, कामामध्ये गुंग होणे किंवा आश्चर्याने दंग होणे. भातुकलेच्या खेळात खेळण्यात साहिली मुकुंद झाली. ठीक आहे. त्या पित्त खवळणे म्हणजे संताप होणे किंवा राग येणे. अचंबित होणे म्हणजे आश्चर्यचकित होणे. ह्या गोष्टी लिहू शकता. तर याला 4 मार्क आहेत. अर्थ लिहून आणि एक अर्थपूर्ण वाक्य लिहायचं होतं आपल्याला. तर हे 2 मार्क लिहायचे आहेत. तर 4 पैकी 2 लिहायचे आहेत. तर आपण तुम्हाला 4ही सांगितले. आता बघा इतरांना मार्ग दाखवणारा, आपण इतरांना मार्ग दाखवणाऱ्याला आपण मार्गदर्शक असं बोललं जातं. वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे
म्हणजे वार्षिक असते, आठवड्यातून एकदा साप्ताहिक असते, 15 दिवसातून पाक्षिक असते, 1 महिन्यातून मासिक असते, 3 महिन्यातून त्रैमासिक असते. असे शब्दसमूहाबद्दल शब्द विचारले जातात. आता खालील शब्दाचे 2 समानार्थी शब्द लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप छान. आपण दररोज आपल्या आईला हाक मारतो. आता आईला माता किंवा जननी किंवा माय, माऊली असे आपण एकदम गावंढाळ शब्दामध्ये आपण बोलतो. तर खाली शब्दांचे वचन ओळखा म्हटले तर आपल्याला नदी हे नद्यांचं अनेक वचन होते, नद्या. म्हणून आपल्याला फक्त नदीचं विचारलेलं आहे. तर आपण इथं काय विचारलं पाहिजे तर एक वचन येते. तर काय येते? एक वचन येते. आणि गोट्या, गोटी. तर गोट्या हा अनेक वचन आहे आणि एक जर असेल तर आपण त्याला गोटी असं बोललं जातं. तर हे अनेक वचन. तर तुम्ही नदीला एक वचन लिहिलं असाल आणि गोट्याला आपण अनेक वचन लिहिलं असेल तर आपल्याला 1 मार्क पडतो. अशा तऱ्हेने आपण 2, 2, 4, 4 आणि 4, 8, 8 आणि 3 11 मार्काचं व्याकरण पाहिलेलं आहोत. तसंच आता खालील अक्षरापासून आपल्याला 2 अर्थपूर्ण शब्द लिहायचे आहेत आणि त्यामध्ये कंसामध्ये हे 2 शब्द वगळून दुकान आणि दार. तर एकदम छोटे आहेत. छोटे छोटे जर विचार केला असतो तर आपण हो का दू आणि र म्हणजे आपण हो का हे दूर असं लिहिलं असतो. परत नंतर हो का आणि न कान. परत नंतर आपण अजून शब्द होतो तो पण आपल्याला माहीत पाहिजे. न अधिक न आणि र नर असे अनेक शब्द होतात. तर आपण मित्रांनो फक्त आपल्याला 2 सांगितले तर आपण तर 2 लिहिले पाहिजे. तर लेखन नियमानुसार लेखन अचूक शब्द ओळखायचे आहेत. तर याच्यामध्ये हा निर्मिती हा येऊ शकत नाही, हा येऊ शकतो. म्हणजे 2 नंबरचा हा आपल्याला निर्मिती हा योग्य आहे. तर बाकीचे येऊ शकत नाही. तर सुशिक्षित, सुशिक्षित हा शब्द हा पहिलाच बरोबर येते. हा ऐतिहासिक हा शब्द येऊ शकत नाही. ऐतिहासिक तर हा 3 नंबरचा ऐतिहासिक शब्द येऊ शकतो. परिस्थिती हा 4 नंबरचा हा परिस्थिती येऊ शकतो. दीपावलीची काही पुस्तकामध्ये हा 2 नंबरचा दिला तर आता हा मला योग्य वाटतो. तर दीपावली. तर विद्यापीठ तर विद्यापीठ हा शब्द 4 नंबरचा बरोबर आहे. आता हा आपल्याला दिलेला आहे हा प्रश्नचिन्ह आहे. हा प्रश्नचिन्ह आहे. आता हा स्वल्पविराम म्हणतात ह्याला. तर ह्याला काय म्हणतात? स्वल्पविराम असं लिहिलं जातं ह्याला. आणि ड्रामा म्हणजे नाटक करणे. आपण म्हणत ना का नाटक, नौटंकी, नाटक. ओके. ह्या शब्द बुक स्टॉल म्हणजे पुस्तक विक्री केंद्र किंवा पुस्तकांचा भंडारा किंवा या गोष्टी आपण लिहिलं तरी चालते किंवा पुस्तकाचे दुकान जरी लिहिलं तरी पण येऊ शकते. काही प्रॉब्लेम नाही. तर अशा तऱ्हेने आपण हा मराठीचा पेपर बघितला. तर विद्यार्थी मित्रांनो खूपच सोपा पेपर होता. तुम्ही काय लिहिलं ते चेक करा. धन्यवाद.